आपण बघताय एबीपी माझा. बातमी अर्थातच राजकीय वर्तुळातून दिवसभरात चर्चेत राहिलेली. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी एक चर्चा होत असते, ती म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार का. आता ही चर्चा गंभीर वळणावर आली आहे. त्याचं कारण खुद्द राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर टाळीसाठी हात पुढे केलेला आहे आणि एकत्र येण्याचे संकेतही दिलेत. त्यांच्या या टाळीला उद्धव ठाकरे यांनीही वेळ न दवडता तात्काळ प्रतिसादही दिलाय. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितानुसार आमच्यातली भांडणं किरकोळ आणि क्षुल्लक आहेत, अशा शब्दामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना संकेत दिले आहेत. महेश मांजरेकर यांच्यासोबतच्या युट्यूब चॅनलवरच्या मुलाखतीत राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं. राज ठाकरेंच्या या प्रस्तावावर उद्धव ठाकरे काय प्रतिसाद देणार याची उत्सुकता होती. मुलाखत प्रसारित होताच अवघ्या काही तासात एका जाहीर कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंनी यावर उत्तर दिलं. आपल्याकडून भांडणं नव्हतीच, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं दूर ठेवायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलंय. दरम्यान ठाकरे बंधू आता एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू झालेल्या आहेत. याविषयी मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते काय म्हणतात, त्यांना काय वाटतंय, बघूया. मराठी माणसाचा मुद्दा जर तसा घेतला तर ते आजच्या पिढीला आवश्यक आहे. दोघांनी विचार करायला पाहिजे, पण सर्वात जास्त विचार हे संयमशील विचार हे उद्धव साहेबांचे आहेत. समोरून तसे विचार झाले पाहिजेत तर नक्की यशस्वी होतील. दोघा भावांनी एकत्र यावे, सर्व महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची इच्छा आहे. हे दोघांनी एकत्र यावे अशी आमची सर्व कामगारांची आणि मराठी माणसाची इच्छा आहे. मराठी माणसाच्या हितासाठी हे दोघी नक्कीच एकत्र येतील आणि दोघांकडनंही सकारात्मक अशी दृष्टी आलेली आहेत, त्यामुळे नक्कीच शक्य होईल. आता दोघा भावांनी सांगितलं म्हटल्यावर तर ते नक्कीच येतील, कारण दोघांकडनंही टाळीचा हात पुढे आलेला आहे. तर हे नक्कीच मराठी माणसाच्या हितासाठी हे होणार आहे. जर त्यांनी दोघांनी बसून ठरवलं तर शिवसैनिक त्याचा आनंद अत्यानंद म्हणतील. अगदी 100% गुलाल उधळतील. साहेब नेहमी महाराष्ट्राचा विचार करतात आणि विचार करत आलेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी जे निर्णय घेतील साहेब हा योग्यच घेतील आणि जो निर्णय घेतील त्याच्या पाठीशी, राजसाहेबांच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्र सैनिक पूर्ण आहोत. साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. महाराष्ट्र सैनिक हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. जे साहेब म्हणतील ते महाराष्ट्राच्या हिताचंच असेल आणि तेच होणार. महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही साहेबांना करावं लागतं ते साहेब करतात आणि हे आपण आज नाही तर गेले कित्येक वर्ष बघत आलेलो आहोत. त्यामुळे जो काही निर्णय माननीय राजसाहेब घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचाच असेल ह्याच्यावरती आम्हाला अगदी 100% विश्वास आहे आणि या विश्वासाखातरच आम्ही जो काही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब जो निर्णय घेत आहेत त्या निर्णयाची आम्ही त्यांच्या पाठीशी 100% आहोत महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि कायम राहू. आजपर्यंत आम्ही साहेबांच्या सर्व निर्णयांच्या पाठी आम्ही ठाम उभे होतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या काय बोलल्या जात आहेत की तुमचं याबद्दल मत काय, जे राजसाहेबांचा जो निर्णय आहे तोच आमच्यासाठी निर्णय फायनल आहे आणि जो निर्णय होईल त्या निर्णयाच्या मागे आम्ही सर्व रत्नागिरीतील महाराष्ट्र सैनिक ठामपणे उभे असणार आहोत. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक पोस्ट करत सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं